तर मागच्या लेक्चरपर्यंत आपण बघितलं बोहर ॲटॉमिक मॉडेल आपण बघितला आणि आपल्याला असं दिसलं की बोहर ॲटॉमिक मॉडेल जवळपास सगळे आन्सर देऊ शकतो जे की ॲटॉमिक फिजिक्सशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण बघितलं की बोहर ॲटम मॉडेलमुळे लेमन सिरीज कशी येते, बाल्मर सिरीज कशामुळे येते, म्हणजे इलेक्ट्रॉन कुठून कुठे ट्रान्झिशन करेल, तर मग कोणकोणती सिरीज ओरिजिनेट व्हायला पाहिजे, या सगळ्यांचं एक्सप्लेनेशन आपल्याला बोहर थेरी देते. आणि बोहर थेरी ही जगातली सर्वात सक्सेसफुल थेरी म्हणून ओळखल्यासुद्धा गेली. पण हे जे यश होतं बोहरचं हे काही खूप जास्त दिवस काही टिकलं नाही, कारण की जे काही एक्सपेरिमेंटल सायंटिस्ट होते त्यांचं काम सतत सुरू होतं. ते काय करायचे, एखादी गोष्ट मेजर करायची असेल तर ती मेजरमेंट घेण्यासाठी हायर रिझोल्युशन स्पेक्ट्रोस्कोप, हायर रिझोल्युशन मशिनरी हे इन्व्हेंट करण्याचं काम करत होते. तर अशाच प्रकारे जेव्हा हायर रिझोल्युशन स्पेक्ट्रोस्कोपचं इन्व्हेन्शन झालं आणि त्या स्पेक्ट्रोस्कोपमधून जेव्हा हा हायड्रोजन स्पेक्ट्रम जो आहे बाल्मर सिरीजचा, ज्यामध्ये की 4 लाईन्स आपल्याला मिळाल्या होत्या, त्या 4 लाईन्स जेव्हा पुन्हा बघण्यात आल्या तेव्हा असं दिसलं की सुरुवातीला असं समजण्यात आलं होतं की हायड्रोजन स्पेक्ट्रममध्ये म्हणजे बाल्मर सिरीजचा जो हायड्रोजन स्पेक्ट्रम आहे त्याच्यामध्ये ज्या 4 लाईन्स आहे, ज्याला आपण म्हटलं एच अल्फा, एच बीटा, एच गामा अँड एच डेल्टा, तर सुरुवातीला असं वाटलं होतं की एच अल्फा लाईन ही सिंगल लाईन आहे. ठीक आहे, पण हायर रिझोल्युशन स्पेक्ट्रोस्कोपमधून जेव्हा त्याला बघितलं गेलं तेव्हा असं दिसलं की ही सिंगल लाईन नसून हे काय आहे, ग्रुप ऑफ लाईन्स आहे. किती लाईन्स आहेत, तर ॲक्च्युली याच्यामध्ये 5 लाईन्स आहेत, 1 2 3 4 5, आणि यांचं स्पेसिंग खूप कमी आहे, एकमेकाशी क्लोजली स्पेस्ड आहे, पण तरीही काही ना काही तर स्पेसिंग आहे. तर अशा टाईपचं म्हणजे एच अल्फा लाईन सिंगल आपण समजत होतो, पण ती ॲक्च्युली कशाचं कंपोजिशन आहे, 5 डिफरंट लाईनचं कंपोजिशन आहे. तर अशा टाईपच्या स्ट्रक्चरला काय म्हटलं गेलेलं आहे, फाईन स्ट्रक्चर. तर हे एच अल्फा लाईनचं फाईन स्ट्रक्चर आहे, म्हणून याला फाईन स्ट्रक्चर ऑफ एच अल्फा लाईन असं सुद्धा म्हणू शकतो आपण. तर हे जे फाईन स्ट्रक्चर आहे हे कसं काय आलं याचा काही कळायला मार्ग नव्हता, कारण की बोहरच्या म्हणण्यानुसार काय आहे की एच अल्फा लाईन कशी मिळेल आपल्याला, तर जेव्हा इलेक्ट्रॉन n = 3 पासून n = 2 ह्या एनर्जी लेवलमध्ये जम्प करेल. n काय आहे तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर, आणि बोहरच्या म्हणण्यानुसार काय आहे की प्रिन्सिपल क्वांटम नंबर आपल्याला काय दाखवतो तर एक एनर्जी लेवल दाखवतो किंवा एक ऑर्बिट दाखवते. तर n च्या एका व्हॅल्यूसाठी एकच एनर्जी लेवल किंवा एकच ऑर्बिट पॉसिबल आहे. आपल्याला माहिती आहे की n = 1 साठी आपण काय म्हटलं, k ऑर्बिट, n = 2 साठी l ऑर्बिट, n = 3 साठी m ऑर्बिट वगैरे वगैरे. आणि एक ऑर्बिट आहे तर मग त्याची एनर्जी एक आहे, मग याची एनर्जी एक आहे, याची एनर्जी एक आहे. जेव्हा इलेक्ट्रॉन एका एनर्जी लेवलमधून दुसऱ्या एनर्जी लेवलमध्ये येईल तर ह्या दोघांचा एनर्जी डिफरन्स म्हणजेच फोटॉनच्या फॉर्ममध्ये इमिट होईल. तर मग एकच एनर्जी डिफरन्स जर असेल तर एकाच वेव्हलेंथची फोटॉन इमिट व्हायला पाहिजे, म्हणजे मग एकच लाईन दिसायला पाहिजे, आणि जे की त्याने ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं होतं. पण एक्सपेरिमेंटली असं दिसलं की हाय रिझोल्युशन स्पेक्ट्रोस्कोपमध्ये ही लाईन एकच नाही आहे, ही लाईन ग्रुप ऑफ लाईन्स आहे. किती लाईन्स आहेत त्याच्यामध्ये इझिली तुम्ही मोजू शकता की 5 लाईन्स आहेत. मग आता ह्या 5 लाईन्स कशामुळे आल्या, याचं काय ओरिजिन होतं, तर याचं काय ओरिजिन आहे, याच्याबद्दल काय नियम असले पाहिजे, कोणतं कारण असलं पाहिजे, हे मात्र बोहरला सांगता आलं नाही. ठीक आहे, त्याचे सगळेच्या सगळे पोस्टुलेट्स आहेत ते प्युअरली क्वांटम पोस्टुलेट्स होते, खूप सारं नवीन होतं त्याच्यामध्ये, खूप सक्सेसफुल थिअरी होती, खूप साऱ्या गोष्टी त्याने एक्सप्लेन सुद्धा केल्या, पण फाईन स्ट्रक्चरवर तिथे तो अडकला. तर फाईन स्ट्रक्चर एक्सप्लेन करण्यासाठी मग एक नवीन सायंटिस्ट आले, त्यांचं नाव आहे सोमरफेल्ड. तर सोमरफेल्डनी परत एक नवीन ॲटॉमिक थेअरी प्रपोज केली आणि ती ॲटॉमिक थेअरी आता आपण बघणार आहोत. तर बोहरचं जे शॉर्टकमिंग आहे किंवा फेल्युअर आहे ते काय आहे की फाईन स्ट्रक्चर त्याला एक्सप्लेन नाही करता आलं. तर आता सॉमरफेल्डचं म्हणणं काय आहे, तर सॉमरफेल्डचं म्हणणं असं आहे की इलेक्ट्रॉन जो आहे तो न्यूक्लियसच्या भोवती एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये नाही फिरत, इलेक्ट्रॉन हा नेहमी इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो. बोहरचं म्हणणं काय होतं की इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो. ठीक आहे, तर समजा हा न्यूक्लियस आहे, तर बोहरच्या म्हणण्यानुसार इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो, आणि सॉमरफेल्डच्या म्हणण्यानुसार इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरू शकत नाही, तो इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो. मग आता सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरणं आणि इलेक्ट्रिकल ऑर्बिटमध्ये फिरणं याच्यामध्ये काय असं फरक आहे, तर तुम्ही बघू शकता की जेव्हा इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो तेव्हा त्याची रेडियस कशी असते, कॉन्स्टंट, रेडियस कॉन्स्टंट असते. आणि त्याचबरोबर बघा त्याची वेलॉसिटी जी राहील प्रत्येक ठिकाणी, वेलॉसिटी म्हणण्यापेक्षा आपण इथे स्पीड म्हणूया, त्याची स्पीड जी राहील प्रत्येक ठिकाणी ती सुद्धा कॉन्स्टंट असते. तर रेडियस कॉन्स्टंट, स्पीड कॉन्स्टंट, आणि त्याच्यामुळे त्याची एनर्जी पण कॉन्स्टंट राहील. एनर्जीसाठी काय फॉर्म्युला आहे, ½ mv² नॉर्मल फॉर्म्युला, आणि स्पीड कॉन्स्टंट आहे म्हणजे काय राहायला पाहिजे, एनर्जी सुद्धा कॉन्स्टंट राहायला पाहिजे. म्हणजे बोहरच्या म्हणण्यानुसार इलेक्ट्रॉन हे सर्क्युलर ऑर्बिट्समध्ये फिरत असतात आणि प्रत्येक ऑर्बिटची एनर्जी कशी असते, फिक्स असते. आता सॉमरफेल्डनी म्हटलं की नाही, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत नाही, इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात. तर इलिप्सची काय स्पेशालिटी आहे,
बघा आता इलिप्समध्ये काय असते, एक मेजर ॲक्सिस असते, एक मायनर ॲक्सिस असते. लेंथ ऑफ मेजर ॲक्सिस काय ए, लेंथ ऑफ सेमी मेजर ॲक्सिस ए आहे, लेंथ ऑफ सेमी मायनर ॲक्सिस बी आहे. आता न्यूक्लियस कुठे राहील, न्यूक्लियस एखाद्या फोकसमध्ये राहील, एक तर इथे राहील किंवा इथे राहील. आता मग बघा काय होईल, इलेक्ट्रॉन कधी इथे राहील, इथे राहील, इथे राहील, वेगवेगळ्या ठिकाणी इलेक्ट्रॉन असू शकतो. वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा इलेक्ट्रॉन राहील तेव्हा त्याची रेडियस सुद्धा वेगवेगळी राहील. तर इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये रेडियस कॉन्स्टंट राहत नाही, रेडियसची व्हॅल्यू बदलत राहते. त्याच प्रकारे स्पीड सुद्धा कॉन्स्टंट राहत नाही. जेव्हा इलेक्ट्रॉन इथे आहे तर तो न्यूक्लियस पासून फार लांब आहे, न्यूक्लियस पासून फार लांब आहे म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी आहे म्हणजे इथे याची वेलोसिटी किंवा स्पीड कमी राहील. जसा जसा तो न्यूक्लियसच्या जवळ येत राहील तसा तसा फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढेल आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे काय होईल, त्याची स्पीड ही वाढत राहील. ठीक आहे. तर ह्या इलिप्टिकल मोशनमध्ये इलेक्ट्रॉनची रेडियस सुद्धा कॉन्स्टंट राहत नाही आणि इलेक्ट्रॉनचं स्पीड सुद्धा म्हणजे मोशनचं जे काही स्पीड आहे ते सुद्धा कॉन्स्टंट राहत नाही. बरं, तर मग आता काय केलं होतं, बोहरनी सर्क्युलर ऑर्बिट असल्यामुळे त्यांनी फक्त एकच क्वांटम नंबर इथे असोसिएट केला होता आणि त्याला प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हटलं होतं. सॉमरफेल्डच्या मते काय आहे की जर आपल्याला इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये एखाद्या पार्टिकलची किंवा इलेक्ट्रॉनची पोझिशन माहीत करायची असेल तर आपल्याला दोन गोष्टी लागतात. एक म्हणजे त्याची रेडियस वेक्टर लागेल की नक्की त्याची रेडियस वेक्टरची लेंथ किती आहे ती, आणि दुसरं म्हणजे एक व्हॅल्यू लागेल फाय. या फायला म्हटलं आहे अझिमुथल अँगल. अझिमुथल अँगल म्हणजे काय, रेडियस वेक्टर मेजर ॲक्सिस सोबत जो काही अँगल बनवतो त्याला म्हटलं अझिमुथल क्वांटम नंबर. तर सॉमरफेल्डच्या नुसार दोन व्हेरिएबल लागतात, एक आहे आर आणि दुसरा आहे फाय. तर जर दोन व्हेरिएबल लागत असतील तर दोन क्वांटम नंबर सुद्धा असोसिएट केले पाहिजे. बोहरनी फक्त एकच क्वांटम नंबर असोसिएट केला होता. सॉमरफेल्डच्या मनात असं आलं की नाही, दोन क्वांटम नंबर असायला पाहिजे. एकाला त्यांनी म्हटलं एन आर आणि एकाला म्हटलं एन फाय. where ni is called as a radial quantum number and n phi is called as a azimuthal quantum number. Okay, and the value of this n principal quantum number जो आहे n त्याच्यासाठी पण त्याने इक्वेशन दिलं n is equal to nr plus n phi अशा पद्धतीने. आणि परत इलिप्सची एक स्पेशालिटी आहे की त्याची जी इसेंट्रिसिटी आहे ती काय असते, 1 मायनस इसेंट्रिसिटी आपण ॲप्सिलॉन ह्या लेटरने डिनोट करतो. तर त्याच्यासाठी एक आयडेंटिटी आहे √1 मायनस ॲप्सिलॉन स्क्वेअर इज इक्वल टू b बाय a अँड इट इज इक्वल टू n phi divided by n and n is equal to nr plus n phi that we already know, आपल्याला माहितच आहे ते. तर बघा इसेंट्रिसिटीसाठी हे इक्वेशन आहे. इथे b काय आहे तर लेंथ ऑफ सेमी मेजर ॲक्सिस आणि a काय आहे लेंथ ऑफ b आहे लेंथ ऑफ सेमी मायनर ॲक्सिस आणि a काय आहे लेंथ ऑफ सेमी मेजर ॲक्सिस. आता इलिप्ससाठी मेजर ॲक्सिस आणि मायनर ॲक्सिसची लेंथ काय असायला पाहिजे हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यावरून n phi ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे पर्टिक्युलर n साठी ते आपण इझिली काढू शकतो. आता बघा, ही जर आपल्याला आयडेंटिटी यूज करायची आहे आणि आपण असं अज्युम करूया की एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये n इक्वल टू 3 आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटमध्ये आहे, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये आहे. मग ह्या तिसऱ्या ऑर्बिटमध्ये, कारण की आता फक्त आपल्याकडे एकच क्वांटम नंबर नाही आहे, n phi नावाचा परत एक दुसरा क्वांटम नंबर आला. मग ह्या n च्या व्हॅल्यूसाठी n phi च्या किती व्हॅल्यूज लागतील असायला पाहिजे हे सुद्धा आपल्याला काढावं लागेल. तर मग n phi च्या किती व्हॅल्यूज असायला पाहिजे ते काढायसाठी आपण अझम्पशन करूया. तर n इक्वल टू 3 आपण घेतला, तर 3 साठी समजा आपण असं चेक करून पाहूया आता की n phi 0 घेता येते का आपल्याला. n phi इक्वल टू 0 जर असेल तर घेता येते का बघा, b बाय a इज इक्वल टू 0 डिवायडेड बाय 3 इट विल बी इक्वल टू 0. तर याचा 0च राहील आणि b इक्वल टू किती राहील 0. इलिप्समध्ये कधीही लेंथ ऑफ सेमी मायनर ॲक्सिस 0 असू शकत नाही, म्हणजे ही केस अलाउड नाही. ठीक आहे. दुसऱ्या याच्यामध्ये n इक्वल टू 3 आहे आणि n phi इज इक्वल टू 1 घेतला मी. 1 जर घेतो म्हटलं तर काय होईल, b बाय a हा जो b बाय a आहे याला कसं लिहिता येईल मला, इट इज इक्वल टू 1/3. तर b इक्वल टू काय राहील a डिवायडेड बाय 3. तर a पेक्षा तर b ची लांबी कमी आहे, म्हणजे इलिप्ससाठी हे पॉसिबल आहे. तर ही कंडिशन अलाउड आहे. तसंच आपल्याला दिसेल की n इक्वल टू 3 जर घेतला आणि n phi इज इक्वल टू 2 घेतलं तर काय होईल मग, 2 डिवायडेड बाय 3 होईल b बाय a. परत मग ही पॉसिबल आहे कारण की b ची लेंथ परत कमीच राहील. अशाच प्रकारे n इक्वल टू 3 आणि n phi इज इक्वल टू 3 जर घेतलं तर मग काय होईल, 3/3 b बाय a इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, 3/3 मिळेल. म्हणजे b इज इक्वल टू a मिळेल आणि b इज इक्वल टू a म्हणजे काय राहील मग, सर्कल. आणि सर्कल सुद्धा इलिप्सची स्पेशल केसेस आहे, त्याच्यामुळे ही सुद्धा अलाउड कंडिशन आहे. आणि जर नंतर आपण असं घेतलं n इक्वल टू 3 आणि n phi इज इक्वल टू 4 जर घेतलं तर काय होईल,
हे मिळेल आपल्याला 4/3, म्हणजे बी ची लांबी ए पेक्षा जास्त राहील. बी जर ए पेक्षा जास्त होत असेल तर मग तो इलिप्स नाही होऊ शकत. ठीक आहे, त्याच्यामुळे ही कंडिशन अलाउड नाही. याच्यावरून काय निष्कर्ष काढता येईल की जर आपण n ची व्हॅल्यू फिक्स केली तर n5 च्या सुद्धा किती व्हॅल्यूज असतात, n एवढ्याच असतात. आता n ची व्हॅल्यू बघा, ह्या केसमध्ये किती आहे, 3 आहे. तर n5 ची व्हॅल्यू किती आली बघा, 1 2 3, म्हणजे किती पॉसिबल व्हॅल्यू झाल्या, 3. जर मी n = 2 ठेवला असता तर n5 च्या किती व्हॅल्यूज पॉसिबल झाल्या असतात, फक्त 2 व्हॅल्यूज पॉसिबल झाल्या असतात. एक झाली असती n5 = 1 आणि दुसरी झाली असती n5 = 2. जर n = 1 असतं तर मग n5 ची फक्त एकच अलाउड व्हॅल्यू असती इलिप्ससाठी, आणि ती म्हणजे काय असती, n5 = 1. ठीक आहे, तर अशा प्रकारे जर आपला n फिक्स असेल, आपल्या ऑर्बिटसाठी जर n फिक्स असेल तर n5 च्या सुद्धा तेवढ्याच अलाउड म्हणजे व्हॅल्यूज राहतील. तेवढ्याच अलाउड व्हॅल्यूज राहतील म्हणजे काय, हे काय दिसत आहे, ऑर्बिटच दाखवत आहे की नाही आपल्याला, एक प्रकारची एनर्जी लेवल दाखवत आहे. तर जर मी असं म्हणतो की n व्हॅल्यूसाठी n5 पण तेवढ्याच राहतात, n व्हॅल्यूज राहतात, म्हणजे काय, n5 सुद्धा एक प्रकारची एनर्जी लेवलच आहे, एक प्रकारची ऑर्बिट आहे, किंवा त्याला आपण ऑर्बिटल म्हणूया. ठीक आहे, तर जेवढ्या व्हॅल्यू n ची राहील तेवढ्याच ऑर्बिटल्स पॉसिबल राहतील. ठीक आहे, जसं की आता इथे आपण बघितलं की n = जर 3 असेल तर काय कॉम्बिनेशन आहे, 3 1 असं कॉम्बिनेशन आहे, 3 2 असं कॉम्बिनेशन आहे, 3 3 असं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे याला जर मी डिनोट केलं तर मला असं डिनोट करता येईल, 3 1 3 2 3 3. हे झालं मुख्य एनर्जी आणि ही त्याची सब एनर्जी. ठीक आहे, तर बघा सुरुवातीला बोरच्या म्हणण्यानुसार काय होतं की n = 3 म्हणजे सिंगल एनर्जी लेवल. इथे बघा काय आलं, n = 3 म्हणजे 3 एनर्जी लेवल पॉसिबल आहे. पहिल्या एनर्जी लेवलला कसं रिप्रेझेंट केलं आपण, 3 1. दुसऱ्या एनर्जी लेवलला कसं रिप्रेझेंट केलं, 3 2. आणि तिसऱ्या एनर्जी लेवलला कसं रिप्रेझेंट केलं, 3 3. तर 3, जर एखादी क्वांटम नंबरची व्हॅल्यू 3 असेल तर त्याच्यासाठी 3 एनर्जी लेवल पॉसिबल आहे. 3 एनर्जी लेवल म्हणा, किंवा त्याला सब एनर्जी लेवल म्हणा, किंवा त्याला मग ऑर्बिटल म्हणा. ठीक आहे, मुख्य ऑर्बिट किती आहे, 3, आणि त्याच्या सब ऑर्बिटल्स किती आहे, 1 2 3. तर याला 1 2 3 बघा कसं रिप्रेझेंट केलं, 3 1 3 2 3 3. ही एक इलिप्टिकल ऑर्बिट आहे, ही एक इलिप्टिकल ऑर्बिट आहे, आणि ही फायनली कोणती आहे, सर्क्युलर ऑर्बिट. का बरं सर्क्युलर, कारण की सर्क्युलरच्या केसमध्ये b = a झालं होतं. म्हणजे जेव्हा n5 = 3 होता तेव्हा आपल्याला काय मिळालं, सर्क्युलर ऑर्बिट्स मिळाली. ठीक आहे, तर हे सॉमरफेल्डचं फलित आहे की प्रत्येक एनर्जी लेवल स्प्लिट होते तेवढ्याच एनर्जी लेवलमध्ये. ठीक आहे, म्हणजे n = 1 असेल तर ती एकाच एनर्जी लेवलमध्ये स्प्लिट होईल, n = 2 असेल तर मग ते 2 एनर्जी लेवलमध्ये स्प्लिट होईल, n = 3 असेल तर ते 3 एनर्जी लेवलमध्ये स्प्लिट होईल. स्प्लिट होईल म्हणजे कोणीतरी स्प्लिट करत नाहीये, ऍक्च्युअली त्याच्यामध्ये तेवढ्या एनर्जी लेवल्स आहेतच. ठीक आहे, मग आता हे जर असेल तर मग ओके, म्हणजे एनर्जी लेवल्स तर मिळाल्या, मग प्रत्येक एनर्जी लेवलची व्हॅल्यू कशी आहे, सारखी आहे की ती पण वेगवेगळी आहे. तर बोहरच्या म्हणण्यानुसार कसं आहे की एनर्जी जी असते ती किती असते, En इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू n². ते आपण बघितलं आहे, πme⁴ डिवायडेड बाय 8 ε0² h² वगैरे वगैरे. तर En इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू n². आणखी परत बोहरच्या म्हणण्यानुसार काय आहे की एनर्जी लेवल जी आहे किंवा एनर्जी जी असते ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या स्क्वेअरच्या. ठीक आहे, म्हणजे जर n कॉन्स्टंट असेल तर E सुद्धा कॉन्स्टंट राहील. मग आपल्या सर्व केसमध्ये जरी सॉमरफेल्डची थेरी आपण जेव्हा अप्लाय केली तेव्हा आपल्याला दिसलं की प्रत्येक n साठी तेवढ्याच एनर्जी लेवल पॉसिबल आहे. n = 3 साठी 3 एनर्जी लेवल पॉसिबल आहे, म्हणजे 3 ऑर्बिटल झाल्या. मग ह्या सर्वांच्या एनर्जीज कशा राहील, सारख्या राहतील की वेगवेगळ्या राहतील. तर ह्या प्रिन्सिपलने जर आपण चाललो तर काय होईल, आपल्यासाठी n = काय आहे, n5 + nr. म्हणजे n = जर n5 + nr असेल तर मग n5 + nr ची व्हॅल्यू ही नेहमी कॉन्स्टंट असणार आहे, त्याच्यामुळे परत एनर्जीची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहील. तर मग ही कॉन्स्टंट राहू नये म्हणून सॉमरफेल्डने काय केलं की हा एनर्जीचा फॉर्म्युला सुद्धा मॉडिफाय केला, आणि त्याने मग नवीन एनर्जीचा फॉर्म्युला आणला ज्याच्यामध्ये हा जो En आहे, En = समथिंग फॉर्म्युला विच वी हॅव ऑलरेडी रिटन. याच्यामध्ये n5/n -3/4 हा फॅक्टर येईल, आणि याच्यामध्ये दिसेल तुम्हाला की एनर्जी जी आहे ती कशावर डिपेंड करते, n5 वर डिपेंड करते. म्हणजे n5 जर चेंज झाला तर मग एनर्जी सुद्धा चेंज होईल. म्हणजे इथेच बघा प्रत्येक वेळेस n5 हा चेंज होतो आहे, याचा अर्थ प्रत्येक ऑर्बिटलची एनर्जी सुद्धा वेगवेगळी राहील. आता मग हे सगळं केल्यानंतर आपलं फाईन स्ट्रक्चर एक्सप्लेन होते आहे की नाही ते आपल्याला बघावं लागेल. तर आता कसं बघायचं, H अल्फा लाईनच एक्सप्लेन करायची आहे. बोहरच्या म्हणण्यानुसार काय आहे
की एच अल्फा लाईन केव्हा मिळते, जेव्हा n = 3 पासून n = 2 पर्यंत इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन करतो. पण आता सॉमरफेल्डनुसार n = 2 ही काही एक एनर्जी लेवल नाही आहे. किती एनर्जी लेवल आहे? जर n = 2 असेल तर n च्या किती व्हॅल्यू पॉसिबल आहे? n च्या 1 आणि 2 अशा दोन व्हॅल्यू पॉसिबल आहे. तर काय राहील मग? n = 2 ची लेवल आहे ती दोन एनर्जी लेवलमध्ये स्प्लिट होईल. n = 1 आणि n = 2. आता आपण काय करणार आहे, n नाही यूज करणार, एक नवीन व्हॅल्यू, एक नवीन सिम्बॉल त्याच्यासाठी यूज करणार आहे. तो म्हणजे काय आहे? स्मॉल के. स्मॉल के ला म्हणतो आपण अझिमुथल क्वांटम नंबर. n म्हणजेच काय आहे? स्मॉल के आहे. सो दिस इज कॉल्ड एज अ अझिमुथल क्वांटम नंबर. हे झालं n = 2 एनर्जी लेवल, म्हणजे दोन एनर्जी लेवलमध्ये त्या बदलून गेल्या. तसंच n = 3 साठी काय होईल मग? 3 एनर्जी लेवल्स आपण बघितलंच आहे. 3 एनर्जी लेवल्स राहतील तिथे. सो n = 3 आणि इथे k = 1, k = 2, k = 3. ठीक आहे. आणि कसं रिप्रेझेंट करायचं प्रत्येक एनर्जी लेवलला तेही आपण बघितलं. 2 1 2 2 3 1 3 2 3 3. मग आता करा ट्रान्झिशन्स. काय होईल? इलेक्ट्रॉन कधी इथे राहू शकतो, इथून मग तो इथे जम्प करू शकतो. ठीक आहे. इथून इथे जम्प नसेल करायचं त्याला, ह्याच एनर्जी लेवलमधून तो खालच्या एनर्जी लेवलमध्ये पण येऊ शकतो. असंच इथे पण राहू शकतो इलेक्ट्रॉन सुरुवातीला, इथून मग इकडे जम्प करेल. बरं, इथे नाही करायचं आहे, ही पण जम्पिंग पॉसिबल आहे. तसंच ह्या लेवलमधून बघा, ह्या लेवलमध्ये येऊ शकतो तो, किंवा मग ह्या लेवलमध्ये येऊ शकतो. तर किती ट्रान्झिशन्स पॉसिबल झाल्या? 1 2 3 4 5 6. प्रत्येक ट्रान्झिशन सोबत काय मिळेल तुम्हाला? एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट होईल आणि त्याची काहीतरी वेवलेंथ राहील. आता हायपर फाईन स्ट्रक्चर किंवा फाईन स्ट्रक्चरमध्ये काय आहे आपल्याकडे? किती वेवलेंथ आहे एच अल्फाच्या? 1 2 3 4 5 वेवलेंथ्स आहेत. आता याच्यानुसार किती मिळाल्या? आपण एवढं डोकं लावलं, हे सगळं काही बदलून गेलं इलेक्ट्रिकल ऑर्बिट्समुळे, आणि आपल्याला किती वेवलेंथ्स मिळाल्या किंवा किती ट्रान्झिशन्स मिळाल्या? तर 6 ट्रान्झिशन्स मिळाल्या. आपल्याला एक्सप्लेन करायच्या होत्या 5, आपण मिळवल्या किती? 6. म्हणजे परत काहीतरी फॉल्ट झाला. मग तो फॉल्ट रिमूव्ह करण्यासाठी मग सॉमरफेल्डच्या डोक्यात आलं की नाही, सगळ्याच्या सगळ्या ट्रान्झिशन्स पॉसिबल नसायला पाहिजे, काहीतरी सिलेक्शन रूल सुद्धा असायला पाहिजे नेचरचा. मग काय सिलेक्शन रूल आहे? तर त्याने असं ठरवलं की सिलेक्शन रूल हा असा असला पाहिजे, डेल्टा के = ±1. म्हणजे हा जो के व्हेरिएबल आहे तो ±1 जर चेंज होत असेल त्याच ट्रान्झिशन्स फक्त अलाउड असायला पाहिजे, बाकीच्या ट्रान्झिशन्स अलाउड नसायला पाहिजे. अशा न अलाउड असणाऱ्या ट्रान्झिशन्सला आपण फॉरबिडन ट्रान्झिशन सुद्धा म्हणतो. बरं, मग ठीक आहे, हे सिलेक्शन रूल्स अप्लाय करा. मग बघा काय होते. ही लाईन बघूया आपण पहिले. याच्यासाठी काय आहे? के ची व्हॅल्यू किती आहे? 1. याच्यासाठी के ची व्हॅल्यू किती आहे? 2. सो 1 - 2 म्हणजे किती? -1. तर -1 अलाउड आहे. डेल्टा के = -1 अलाउड आहे. ही बघा, k = 1, k = 1. 1 - 1 0, पण 1 - 1 0 चालत नाही. डेल्टा के = 0 नाही चालत, म्हणजे हे अलाउड नाही. मग तसंच बघा, इथे k = 2 आणि इथे k = 2. 2 - 2 0 होऊन जाईल, 0 अलाउड नाही आहे. मग परत इकडे बघा, k = 2 आणि इथे k = 1. 2 - 1 म्हणजे 1, ते चालते. तसंच बघा, 3 - 2. 3 - 2 म्हणजे 1, ही पण चालेल, पण 3 - 1 म्हणजे 2 होईल, 2 अलाउड होणार नाही. म्हणजे बघा, 5 लाईन्स एक्सप्लेन करायच्या होत्या, आपण मिळवल्या 6. मग 6 लाईन्स नको म्हणून आपण परत सिलेक्शन रूल्स अप्लाय केले, आणि सिलेक्शन रूल्स अप्लाय केल्यानंतर आपल्याला दिसलं की हे सिलेक्शन रूल सॅटिस्फाय करणाऱ्या किती लाईन्स आहेत? फक्त 3च लाईन्स आहेत. 5 एक्सप्लेन करायच्या होत्या पण मिळाल्या 3च. तर सॉमरफेल्ड थेअरी सुद्धा जे हायपर फाईन स्ट्रक्चर किंवा फाईन स्ट्रक्चर आहे हायड्रोजन स्पेक्ट्रमचं, ते फक्त पार्शियली एक्सप्लेन करते, फुल्ली एक्सप्लेन करत नाही. आणि म्हणूनच मग फुल्ली एक्सप्लेन करण्यासाठी किंवा मग याच्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहे, ह्या सगळ्या गोष्टी खूप वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांनी कॉन्ट्रीब्यूट केला आणि एक नवीन मॉडेल, ॲटम मॉडेल उदयास आला. त्याला आपण म्हणतो व्हेक्टर ॲटम मॉडेल. आणि तिथूनच ॲक्च्युली आपला सिलेबस खऱ्या अर्थाने स्टार्ट होतो BSc. तो पार्ट समजण्याच्या अगोदर हे सर्व समजणं फार आवश्यक आहे, कारण की तरच मग आपण व्हेक्टर ॲटम मॉडेलला अप्लाय करू शकू आणि कोणत्याही ॲटॉमिक स्पेसिसमध्ये किती स्पेक्ट्रल लाईन्स असू शकतात ते ॲक्युरेटली डिटरमाइन करू शकू किंवा प्रेडिक्ट करू शकू आपण.